श्री स्वामी समर्थ। आज आहे गुरुपुष्यामृत योग। हा योग आरोग्यदायी, शुभदायी, लक्ष्मीकारक, धनदायी मानला जातो। गुरुपुष्यामृत योगाचा शुभदायी असा पुण्यकाळ असतो। या काळामध्ये आवर्जून श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचा एक पाठ किंवा 11 माळे श्री स्वामी समर्थ जप केला पाहिजे। त्याचप्रमाणे काही सेवा, काही उपायही केले तर ते नक्की फलप्राप्ती त्याची होते। पहा, या गुरुपुष्यामृत योगावरच प्रभू रामचंद्रांचं लग्न झालं होतं, परंतु साक्षात परमेश्वर असून सुद्धा त्यांना सुखाचा संसार करता आला नाही। वैवाहिक आयुष्य अत्यंत खडकर होते। तेव्हापासून अशी एक धारणा आहे किंवा प्रथा रूढ झाली की या योगावर विवाह करत नाहीत, बाकी सर्व कार्यास हा गुरुपुष्यामृत योग हा शुभ पुण्यदायी असा असतो। तर हा गुरुपुष्यामृत आज गुरुवारी आलेला आहे आणि पुष्य नक्षत्र, त्यामुळे लहान बालकांना औषध प्राशन करण्याकरता व सुवर्ण प्राशन करण्यासाठी फार उपयुक्त असतो। त्याचप्रमाणे हे नक्षत्र श्री लक्ष्मीकारक आहे। या दिवशी चांदीचं निरंजन आणून सलग 12 दिवस चढत्या क्रमाने जर तुम्ही वात प्रज्वलित करून लावली आणि नंतरचे 12 दिवस उतरत्या क्रमाने एक एक वात कमी केली तर तुम्हाला नक्कीच लक्ष्मी प्राप्ती होते। आणि त्यासाठी तुम्हाला गाईचं शुद्ध तूप वापरायचं आहे। तर आर्थिक प्रगतीसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा असा उपाय तुम्ही जर या दिवशी केला तर तुम्हाला नक्कीच त्याचा अनुभव येईल। त्याचप्रमाणे या पुण्यकाळात नित्यसेवा ग्रंथातील धन्वंतरी मंत्राचा व सर्व रोगनाशक मंत्राचा एक माळ जप करून ते तीर्थ सर्वांनी घ्यावे। नित्यसेवा या काळामध्ये करता आली तर अतिउत्तमच आहे। तर अशा प्रकारे हा गुरुपुष्यामृत योग, त्याचप्रमाणे या शुभ मुहूर्तावर तुम्ही सोनेही खरेदी करू शकता। समजा तुम्हाला सोने खरेदी करता आले नाही किंवा जमले नाही तर तुम्ही साधी पिवळी मोहरी सुद्धा खरेदी करू शकता। तर अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वाचा असा हा गुरुपुष्यामृत योग आहे। तर तुम्हाला ही गुरुपुष्यामृताची माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुम्ही यापैकी कोणता उपाय करणार आहात तेही लिहा। आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, त्याचप्रमाणे सबस्क्राईब करा। धन्यवाद।